आढावा घेणार आहेत नाशिकमध्ये. काय वाटतंय कुठेतरी केंद्रात आता महाराष्ट्र सरकारच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इथे महाराष्ट्र आले तर काय ही सगळी परिस्थिती? नाही, आता त्यांचा पक्ष आहे, पक्षाचं काम त्यांना करावं लागेल. दुसरीकडे 2 निवडणुका चालू आहेत, काश्मीरमध्ये आणि हरियाणामध्ये. तिथं त्यांना जबाबदारी कमी असेल एखाद्या वेळी, किंवा तिथलं काम झालं असेल म्हणून ते इथं येऊन, आणि इथली परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने खरंच वाईट आहे. त्यांना प्रयत्न फार करावे लागतील असं दिसतंय. त्यामुळं ते त्या पद्धतीनं काम करणारच. काल तुम्ही एवढं देखील म्हटलं की एक मोठा नेता आमच्या संपर्कात आहे. नक्की कोण कोण पुन्हा संपर्कात, काय सर परिस्थिती? आता घटस्थापनेचं मुहूर्त आहे, त्यानंतर आपल्या लक्षात येईल. काय परत राजकीय भूकंप काय बघायला मिळू शकतो? नाही, असं काय, काही लोकांना काही गोष्टी भूकंपासारख्या वाटतीलच असं नाही, पण आमच्या पक्षाच्या दृष्टीने चांगले आहेत. नावाची कुठंच घोषणा नाही केली. त्यावर नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली, त्यामुळे असं योग्य नाही म्हणून काल त्यांनी. मी नावाची कोणाशी घोषणा केली? तुम्ही सगळीकडे कुठेही बघा, नावाची कुणाचीच घोषणा. अप्रत्यक्षाने काही नावं घेतली की यांना निवडून द्या असं आवाहन केलंय, त्यावर नाना पटोले जळगावमध्ये तुम्ही 4 जण रोहिणीकडच्या असेल. अजिबात नाही. उलट मी सगळ्या भाषणात सांगितलं की आघाडीच्या जागांचं वाटप झालं की मग या बाबतीत अंतिम निर्णय होईल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड देण्यात आलेला आहे. वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून या संस्थेला मंत्रिमंडळ बैठकीत 5 हेक्टर भूखंड देण्यात आल्याची माहिती. मला माहीत नाही की काय ॲप्लिकेशन होतं. सरकारच्या अशा भूखंड देण्याच्या महसूल विभागामार्फत, शासनामार्फत अशा काही योजना असतील, तर नक्की काय केलेलं आहे हे बघितल्याशिवाय सांगणं योग्य नाही. महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी आहे, या संस्थेच्या नवीन महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू करण्यासाठी देण्यात आले. शिक्षण संस्थांसाठी भूखंड देण्याच्या प्रथा आहेत आपल्या तशा, त्यामुळे नक्की कशा पद्धतीनं केलं हे बघितल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही. प्रवीण दरेकर यांना दिला आणि त्याच्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला. होऊ शकतं. आता सगळ्याच वेगळ्या पक्षाच्या दृष्टीनं असे निर्णय वेळोवेळी झालेले आहेत. त्यामुळे नक्की काय क्रायटेरिया डावलून झालं असेल, नियमांचा भंग झाला असेल तर भाग वेगळा. पण सरकारची जी पॉलिसी आहे त्यात बसून असेल तर मग त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेणं योग्य नाही. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय न घेता, म्हणजे चर्चा न करता दिल्यात आलाय असं म्हटलंय. ती वेगळ्या कॅटेगरीज असतात. त्यामुळं कोणत्या कॅटेगरीत बसलेलं आहे, महसूल मंत्र्यांच्या अधिकारातच आहे का, मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात काही आहे, ते वेगळे हे आहेत त्याच्यात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.